तू सांगता बाल भवन एनएक्स बिल्डिंग. अरे बाल भवनात कोण येता? बाल भवनात कोण वता रे? हांव तू वता? बाल भवनात भुरगीं वता मरे. गोंयच्या भुरग्यांक तुम्ही मारून उडोवपा उठल्या. तातूंत हांव डिटेलान वचना. आता पळय मतांनी साल्दाना एडमिनिस्ट्रेशन हेल्थ सेंटर ना ते कोसळे ते. आता ते कलेक्टर उडया तुम्ही मडगावचे. मागीर डिस्ट्रिक्ट लायब्ररी मारगांव आणि लास्ट पळय हे थोडीच काढल्या तुझे हे गोंयकारांच्या मुखार येवपाक. रवींद्र भवन मडगांव म्हणटा मरे तूं. रवींद्र भवन मडगांव यू आर सेइंग इज इन बॅड एंड डायलॅपिडेटेड कंडिशन. चलयला कितें तुम्ही डिपार्टमेंट म्हाका समजना. पैसे ना डिपार्टमेंटाकडे पैसे ना. जर सांगा आम्ही वी विल स्टँड विथ यू. पैसे ना दिलेली जे लिस्टान ना परवरी पुलीस जे रावता पुलीस क्वार्टर त्यांची किती कंडिशन आहे त्यांच्याच विचारा मातशे. नाही हातून आता तुम्ही या 168 तुवें हांव तुका तातूंत वचना. गव्हर्नमेंट क्वार्टर्सूय हातून गव्हर्नमेंट क्वार्टर्स आसा. तुज्यो स्कुलां आसा प्रायमरी स्कूल तातूंत हांव वचना. तुका मेजर हात्यो काडल्या. मातशें घे इन्स्पेक्शन करया फाल्यां मंडे. आमी रावता ते चिंता. लेट्स गो एंड डू अ इन्स्पेक्शन. And who comes in Bal Bhavan? The children. नाही म्हाका एक समजना तुम्ही आता रावले केन्ना रे तरी स्ट्रक्चरल ऑडिट तुम्ही सांगता 110 वर्सां पोन्नी बिल्डिंग ती इन डायलॅपिडेटेड कंडिशन हे तुम्ही सांगता न्ही. आणि तुम्ही सांगता ना आपण आता इंजिनियरा आपल्याला केन्ना ते कोसळून लोक मरतकीच मागीर करया. हाची रिस्पॉन्सिबिलिटी घेतलो कोण? तुम्ही ते आता असेंब्लीन उत्तरां दिता हांगा सांगता कोणे दिले ते चॅक करया म्हणून. कितें म्हाका सांग पळया. चल्ला कितें तुमचे कडेन पैसे नाले सांगा न्ही आमकां. आज आमी PWD प्रिन्सिपल चीफ इंजिनियराक मेळपा आयिल्ले. काल जे सोशल वेलफेअराचे ज्या बिल्डिंगेचे छत पडले वयल्यान छप्पर ते विचारपाक म्हणून आज हांगा आयिल्ले. तांचे कडेन जापो कांयच ना. तुम्ही पळयलां आसतलें की प्रिन्सिपल चीफ इंजिनियर आनी चीफ इंजिनियर तोंड सुद्धा उडूना. आणि मजा अशी म्हणल्यार 2023च्या सेशनान जेन्ना आमी ताका उत्तर विचारलेले एक स्पेसिफिक क्वेश्चन विचारिल्लो त्या क्वेश्चनान ताणे एक एनेक्शर दिला आणि त्या एनेक्शरान तो हांव फक्त कालच्याच बिल्डिंगेचे उलयतां जे डायरेक्टरेट ऑफ सोशल वेलफेअर पणजेचे जे ऑफिस आहा तातूंत तो सांगता की 250 ऑफिसर थंय कामाक आसा आणि ऑफिशियल वर्किंग त्या भायर सेपरेट आसा. आणि थंय लोक येता. अरे लोक येता कोण थंय त्या बिल्डिंगेन? थंय पर्सन्स विथ डिसेबिलिटी येता. थंय विडो येता. थंय सिनियर सिटीजन येता. आणि ते कोण जे हे सरकार पळय तांकां सोशल वेलफेअर स्किमी अंडर जे पैसे मेळना जे लोकांक त्रास जाता ते लोक थंय येता. त्या बिल्डिंगेचे हो सांगता की सिन्स 2020 ती बिल्डिंग इज फाउंड इन डिटोरेटेड कंडिशन. 4 वर्सां जाली ते ताजो स्ट्रक्चरल ऑडिट करना. ती ताजी सेफ्टी ऑडिट करना आणि ती बिल्डिंग पडसर रावल्या. कित्याक दुसऱ्या एनेक्शरान तो कितें सांगता सेम बिल्डिंगेचे तो सांगता की एनेक्शर 2 की डेट ऑन वीच द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट प्रपोजल फॉर रेनोवेशन तो सांगता सिन्स 2020-21च्यानचा पेंडिंग आहा म्हणून. अजून तो काय करना. दुसरे तो सांगता की द बिल्डिंग इज इन डायलॅपिडेटेड कंडिशन फॉर मोर दॅन 110 years. द स्ट्रक्चर इज ओल्ड अँड वीक होच सांगता. आम्ही सांगना तरी तो ते हात लायना. दुसरे वेदर सेफ्टी ऑडिट्स वर कंडक्टेड बाय द डिपार्टमेंट जाल्यार तो सांगता की नील. हे ताजे उत्तरां ही ताणे असेंब्लीन दिल्ली उत्तरांच हांव वाचून तुमकां दाखयता. तो सांगता की ताजे सेफ्टी ऑडिटूच केले ना म्हणून त्या बिल्डिंगेचे जी काल पडल्या ती. सो हाच्या वयल्यान सिद्ध जाता की हे सरकाराक जे ओल्ड हेरिटेज बिल्डिंगे ज्यो आसा ताजे पडलेले ना. सरकाराचो प्लॅन कितें तो आमकां कळना. काय सरकारान हांकां ब्रोकरेज दिल्या का म्हणून आसागांव पळय आमी पळयलें की जालें तें. तशी बीन हांकां सुपारी दिल्या की गोंयांत जितल्यो ओल्ड स्ट्रक्चर ज्यो आसा त्यो उडयात. त्यो बिल्डिंगो कोसळोनी लोक मरुनी आणि मागीर आमी त्यो बिल्डिंगो काडया अंबानी अडानीक विकया आणि सकयल मागीर गाडे घालया आणि गोंयकारांक विकया. गोंयकारांक कितें दितले? पानपट्टीचे गाडे रॉस ऑमलेटीचे गाडे मागीर गोंयकारांक काडून दिवं आणि बिल्डिंगो त्यो काडून विकप अंबानी आणि अडानी. हो सरकारचो प्लॅन आणि मोटीव.
ते आम्ही विचारले तो ते जाप दिवपाक रेडी ना. दुसरे आणि एक आम्ही क्वेश्चन विचारिल्लो विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमाचो एक प्रश्न आशिल्लो की गोंया भितर स्टेटस एंड कंडिशन्स ऑफ ऑल गव्हर्नमेंट बिल्डिंग स्ट्रक्चर प्रोजेक्ट हे आम्ही विचारिल्ले. ताजे ताणें आमकां लिस्ट दिला जातून तो सांगता की 168 बिल्डिंग्स आर इन बॅड वर्स्ट डायलेबिलिटेड कंडिशन्स. आणि त्यो 168 बिल्डिंगे खंयच्यो तातले थोड्यो वाचून दाखयता कित्याक 168 आनी डिटेलान वचना. तो सांगता पणजे जुंता हाऊस इज इन बॅड आनी डायलेबिलिटेड कंडिशन. अरे जुंता हाऊसान सरकारी ऑफिसां कितलीं आहा, कितले थंय गोंयकार डेली वतात, थंय सकल शॉपां कितलीं आसा. दुसरे ओल्ड जीएमसी कॉम्प्लेक्स एट रायबंदर, अरे थंय लोकायुक्ता बसता, लोकायुक्ताक मारून उडोवया हो सरकाराचो प्लॅन. तिसरे मॅकिनेज पॅलेस ओल्ड जीएमसी बिल्डिंग जे इफीचो वेन्यू दॅट इज इन बॅड आणि इन डायलेबिलिटेड कंडिशन. अरे तुम्ही आज वर्ल्ड वाईड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल थंय जाता, पण ते जे लोक येतात ते आज सेफ्टी कांयच ना, केन्नाय मोडपाक शकता ते. पांचवे बाल भवन एनेक्स बिल्डिंग. आता बाल भवनान येता कोण, आमी वता थंय. अरे ती भुरगीं वता मरे, गोंयचो फुडार गोंयचो फ्युचर थंय वता शिकपाक, तांकां मारून उडोवया. पांचवे आक्षे पुलीस स्टेशन, थंय आमी ताका आक्षे पुलीस स्टेशनाचे फोटो सुद्धा दाखयले, थंय वॉटरफॉल जाला भितर. सवे कितलीशी तरी गव्हर्नमेंट प्रायमरी स्कुलां ह्या लिस्टा भितर आसा 168 भितर. देन मथानी साल्ताना कॉम्प्लेक्स साउथ गोवा कलेक्टरेट इज इन बॅड अँड डायलेबिलिटेड कंडिशन. ऑस्पिशियो हॉस्पिटल मारगांव, अर्बन हेल्थ सेंटर मारगांव, अरे ते वाट पळयत पळयत ह्या सरकाराची आणि पीडब्ल्यूडीची कोसळ्ळे थंय. मडगांवचे ते ओल्ड अर्बन हेल्थ सेंटर आम्ही पहिले कोसळ्ळे थंय. दुसरे डिस्ट्रिक्ट लायब्ररी मडगांव, अरे रवींद्र भवन मडगांव इज ऑल्सो इन द लिस्ट, इज इन बॅड वर्स्ट अँड डायलेबिलिटेड कंडिशन. सो हे आज आम्ही ताका जेन्ना विचारले तेन्ना ताचे कडेन जाप ना. आमच्या एका युथ काँग्रेसीच्या फुडाऱ्यान ताका प्रश्न केलो कित्याक तो थंय संगीत आयकतालो. आज सांजचे संगीताचे थंय परत एक प्रोटेस्ट आसा, गोंयचे कलाकार संगीत थंय ताणें येवचो, हांगा बसून तो संगीत आयकता. पूण तुमी कलाकारांचो फ्युचर काबार करून उडयलो कला अकादमीचो. असले हे ऑफिसर जांकां गोंयचे कांयच पडलेले ना, गोंयचे हेरिटेज बिल्डिंगी उडोवपाचो आनी कॉन्ट्रॅक्ट घेतला. कित्याक हांकां सरकारान सांगलां की ते उडयात आनी ते अंबानी आनी अडानीक बिल्डींग बांदया, त्यो विकया आनी गोंयकारांक फक्त पानपट्टी दिवया. सो आमचो डिमांड आसा, आमी ताका डिमांड केला की येता त्या सेशनाक ताणें सुओ मोटो हे सगळ्यो ज्यो 168 बिल्डिंग विच आर इन बॅड वर्स्ट डायलेबिलिटेड कंडिशन त्यो ताणें घेवच्यो. सरकाराक ताणें सांगचें की हे इमिजिएटली चालू जावपाक जाय. ताका आमी विचारलें सरकारा कडेन पयशे ना जाल्यार सांग, वी विल स्टँड विथ यू. कित्याक सरकार नाका ते पयशे मोडटा, जे गोंयचे हेरिटेज बिल्डिंग आहा थंय प्रोटेक्ट करपाक सरकार पयशे मोडना. सो ही इज अश्युअर्ड अस की येता त्या सेशनाक ताणें सांगला सुओ मोटो कितें 27 तो जाल्या म्हणटा दॅट वी वील टेबल आनी वी वील स्टार्ट इमिजिएटली. ताका आमी सांगला हें जर जायना जाल्यार आमी ऑगस्टान हांगा परत येतले. काल जो प्रकार घडलो आमी जेन्ना सुभाष फळदेसाय जाले मिनिस्टर ताणें सांगलें की आता 3 ते 4 महिन्या भितर ते शिफ्ट करतले परवऱ्यान आसा. आता कालचे जे इन्सिडंट जाला थंय म्हाका जे सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या ऑफिसरांनी हांकां बरयल्लें 3 लेटरां बरयल्लीं, अरे बाबा ते पडपाचें आहा ते पडपाचें आहा म्हणून. आनी ते लास्टाक काल पडले आनी पडले ते खंय पडले, अरे ते टेबलार पडले. थंय एक ऑफिसर बसता थंय ते मात्राचे आनी आमचे की थंय तो नाशिल्लो म्हणून ते माथ्यार पडून तो मरपाचो फॉल सिलींग पडलो म्हणून. दिस इज द एटिट्यूड ऑफ द ऑफिसर. सो डिपार्टमेंट हांगा बरयता की बाबा आमची पडपाची आहा ते थंय लक्ष घालना. फक्त नाका तेन्ना फक्त पुलिसांक मुखार घालप, अशें कितें जालें की पुलिसांक मुखार घालप. पुलिसांक जेन्ना आमी थंय विचारलें अरे बाबा तुमचे जे तुमी रावतात तुमचे जो क्वॉर्टर्स आसा ताचे कंडिशन कितें तें सांग म्हणटा का. कित्याक ह्या चीफ इंजिनियरान वचून जे बाबडे पुलीस डिपार्टमेंटाचे जे ऑफिसर ते आमचे पुलीसवाले रावतात इन क्वॉर्टर्स तांचे कंडिशनां पळया. पुलीस स्टेशनाचे कंडिशन पळय, ओल्ड गोवाचे आक्षेचे थंय वचून ताणें पोवचे. सारांश एकूच की हे ऑफिसर जे आसात गोंयभर ज्यो बिल्डिंग्यो ज्यो आसात तांची कंडिशन आर बॅड वर्स्ट, हांगा पडलेलेच ना. दे आर ओनली इंटरेस्टेड इन करप्शन. आणि ज्यो हेरिटेज बिल्डिंगी आसा त्यो मोडून म्हणजे त्यो कोसळप त्यो मोडप
आणि ते जागे हडप करप आणि बिल्डिंगो वाडप हे सरकाराचो प्लॅन आसा.